पुण्यात भाजपनं दणदणीत विजय खेचून आणलेला आहे. आतापर्यंत 63 जागांवर भाजपनं विजय मिळवला. माझ्यासोबत मुरलीधर मोहोळ आहेत. तुमचा विजय समजायचा हा सगळे 63 आतापर्यंत विजय झाले आहे आणि काहींची घोडदौड सध्या सुरूच आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा विजय आहे. मला असं वाटतं की आम्ही जे काही प्रचारामध्ये सकारात्मक प्रचार केला, विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार केला, आम्ही पुण्याच्या प्रगतीचा विचार करून मुद्दा मांडून तो प्रचार केला. त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा एकदा विकासाला प्रगतीला मत दिले आणि नकारात्मक राजकारण करणाऱ्यांना घरी पाठवले. ह्याच निवडणुकीचा मला असं वाटतं निकालाचा हाच अर्थ होतो. कोणी केले नकारात्मक राजकारण पुण्यात? तुम्ही पाहिलं या सगळ्या निवडणुकीच्या काळात अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं, नाव घेऊन टीका करणं आणि त्यांच्या बघा राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे हँडल्स, पालकमंत्र्यांचे सोशल मीडिया हँडल्स, त्यांची टीम कुठल्या खालच्या स्तरावरती गेले होते, काही करत होते. कुठलेही AIच्या माध्यमातून व्हिडिओ कर, त्या काही डिझाईन्स करा सोशल मीडियाला. मला असं वाटतं लोकांना हे आवडत नाही. लोकांना असं वाटतं की शेवटी लोक हे विकासाला, पुणेकर मी मागेही म्हटलं मी की पुणेकर हे विकासाला मत देतात, ते प्रगतीला मत देतात आणि पुण्याचं भविष्य आणि आमची पुढची पिढी कुठे सुरक्षित राहू शकते याचा विचार करते पुणेकर जनता. म्हणून मला निश्चितपणे हा विश्वास होता. म्हणून पहिल्या दिवसापासून सांगत होतो की भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुन्हा एकदा सत्तेत येईल, पुणेकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. दादाचा वादा टिकलेला दिसत नाहीये, कारण दादांच्या फार कमी सीट्स आहे. वारंवार तुमच्यावर टीका होत होती, भाजपच्या अण्णावर असू देत, भाजपच्या दादावर देखील टीका होत होती. त्या टीकेला आता कसं उत्तर दे? नाही, मी पहिली कधी त्यांच्या वैयक्तिक टीका केली नाही, आजही मला करायची नाही. मी जनमताचा जो कौल आहे त्याचा खूप नम्रपणे मी आज आदरपूर्वक स्वीकार करतो आणि ते करताना एक कर्तव्याची जाणीव आहे मला की शेवटी आम्ही आज सत्तेत आलो म्हणजे पुणेकरांनी, प्रत्येक पुणेकर माणसांनी, व्यक्तीने जे मत दिलं आहे ते मत देताना त्याची काहीतरी विचार आहे, त्याची काहीतरी भावना आहे, त्याची काहीतरी अपेक्षा आहे तुमच्याकडनं की हे मी मत कशासाठी देतोय. तर हे मत मी पुण्याच्या विकासाला देतोय, हे मत मी पुण्याच्या भविष्याला देतोय. तर ते विकास पुण्याचा झाला पाहिजे, प्रगतीकडे पुणे वेगानं वाटचाल केली पाहिजे आणि पुण्याचं भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे. या देशातलं सर्वोत्तम शहर करण्याचा जो संकल्प आम्ही सगळ्यांनी केला आहे त्याला ते मत होतं आणि म्हणून मी जबाबदारी म्हणून हा आजचा विजय स्वीकारतो आम्ही. आणि मला असं वाटतं टीका करण्याचं काही कारण नाही. आता आम्ही आधीही केली नाही, आताही करणार नाही, पण नकारात्मक राजकारणाला पुणेकरांनी हद्दपार केला. आपण जर बघितलं तर शिवसेना आणि भाजपची युती होणार होती आणि त्यांना अध्यक्षाचा फोन येत आहेत आणि आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी त्यांना मुख्यमंत्र्यांचा देखील फोन येऊन गेला होता आणि अभिनंदन त्यांचं सगळेजण करतात. आपण जर बघितलं तर पुण्यात 63 जागा आता भाजपच्या जिंकून आल्या आहेत. बाकी काही 43-44 जागेंवर अजूनही भाजप आघाडीवर आहे. दादा आणि अण्णा असा वाद रंगला होता पुण्यात, त्या वादाला एकमेकांनी उत्तर देखील दिलं. मात्र अजून एकदा मी मुरलीधर मोहोळांकडे येते. हे सगळं सुरू असताना ज्यामुळे भाजप आणि शिवसेना युती तुटली, ज्यांच्यामुळे ते अजून कुठेच दिसत नाही. मला असं वाटतं आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न केला की शिवसेना भाजप युतीमध्ये आम्ही लढावं, पण मला असं वाटतं की वास्तव आणि त्याचं भान न ठेवता जेव्हा आम्ही विचार करतो मग हे काहीतरी गडबड होते. 105 नगरसेवक असलेली आमची भारतीय जनता पार्टी पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की आम्हाला युतीत लढायचं आणि ज्यांचा एक नगरसेवक आहे ते म्हणत होते नाही आम्ही 165 जागा लढवणार. शेवटी मला असं वाटतं की शेवटी विचारामध्ये जर सुसंगत नाही आलं, तुमचा विचार एकमेकाशी नाही जुळले तर तुम्ही नाही म्हणजे एकत्र राहू शकत नाहीत. आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न केले, शेवटपर्यंत लढायचे. 16 जागांवरती आम्ही आलो होतो, त्यांची काही 20-25 होतं. थोडंफार ठीक आहे, एकमत नाही झालं, पण राज्यामध्ये आम्ही युतीत आहोत. शिवसेनेवरची आमची युती ही नैसर्गिक युती आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर एकत्रपणे राज्यात कामच करतोय. त्यामुळे मनामध्ये कुठलाही मतभेद नाही, आमच्या मनामध्ये मनभेद आणि मतभेद कुठलेही नाहीत आमचे. या सगळ्या विजयाचे श्रेय कोणाला द्याल? खरं तर माझं नेतृत्व आमचं जे आहे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती आम्हा सर्वांना विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली. पुण्यामध्ये खरं तर पुणेकरांना मी धन्यवाद देईन, पुणेकरांना याचं श्रेय देईल की त्यांनी विकासाला, प्रगतीला मत दिलं, आमच्यावरती विश्वास व्यक्त केला, त्यामुळे त्यांना श्रेय देईन. दुसरं, आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस पदाधिकारी सगळे काम करत होते. मला सगळ्यात जास्त जे काही श्रेय मला द्यावं वाटेल ते या कार्यकर्त्यांना द्यावं लागेल की जवळजवळ 2000पेक्षा अधिक आमच्याकडं इच्छुकांचे अर्ज आले होते आणि आम्ही 165 लोकांना संधी देऊ शकलो. त्यामुळे राहिलेले जी काही लोक होती आमची, कुठल्या अपेक्षेची पर्वा न करता, विचार न करता दुसऱ्या दिवसापासून जे आमच्याकडे कामाला लागले, काही लोक गेले समजा, पण जे राहिले 99% लोक राहिले आमची, ज्यांना संधी नाही मिळाली, पण त्यांनी सुद्धा जीवाचं रान करून
कमळ हाच आमचा उमेदवार, भारतीय जनता पार्टी हीच आमची ताकद, आमची शक्ती, आमचे संस्कार, या विचारावरती त्यांनी जे काही काम केलं ना, मी तुम्हाला सांगतो, मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांना हा मला असं वाटतं की विजय समर्पित केला पाहिजे. देवेंद्रजींचा फोन. देवेंद्र फडणवीसांचा त्यांना फोन आलाय. आपण जर बघितलं तर हे सगळं यश आहे ते पुणेकरांचं आहे आणि त्यांनाच मी श्रेय देतो. जे टीका केलं ते अजून कुठेच दिसत नाही, त्यामुळे आम्ही कामाला उत्तर देतो आणि कामानंच उत्तर देतो, असं मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.